सरकारने शुक्रवारी मोठा निर्णय घेत देशातील पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत वाढ केली. 3 रुपये प्रति लिटरनेही वाढ करण्यात आली. पेट्रोल डिझेलच्या वाढीनंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला. सर्वसामान्य नागरिकांच्या समस्येत वाढ झाली. मात्र या दरम्यान तज्ज्ञांनी झोप उडवणारा इशारा दिला आहे. जर पुढील 3 ते 4 महिने जागतिक बाजारात तेलाच्या किमती अशाच वाढत राहिल्या तर भारतातील पेट्रोल डिझेलच्या किमतीमध्ये यापेक्षाही अधिक वाढ होऊ शकते. हा इशारा अशा वेळी आला ज्यावेळी जागतिक बाजारात सतत तेलाच्या किमतीत वाढ होत आहे. ब्रेट क्रूड ऑइलच्या किमती $110 प्रति बॅरलपर्यंत पोहोचल्या आहेत. भारतात तब्बल 4 वर्षांनंतर पेट्रोल डिझेलच्या किमतीमध्ये वाढ झाली आहे. तज्ज्ञांचे स्पष्ट म्हणणे आहे की तेलाच्या वाढत्या किमतीमध्ये कंपन्यांना नुकसान सहन करावे लागत आहे. गेल्या काही वर्षापासून जागतिक बाजारात कच्च्या तेलाची किंमत $90 ते $100 प्रति बॅरल होत्या. आता त्यामध्ये थेट वाढ झाली. 3 ते 4 वर्षाचा विचार करता किमतीमध्ये वाढ झाली. चॉईसच्या ऊर्जा विश्लेषक धवल पोपट यांनी म्हटले की सरकारने तेल कंपन्यांना किमती वाढून थोडासा दिलासा दिलाय, मात्र त्यांच्या नुकसानाचा आकडा अत्यंत मोठा आहे. भारत आपल्या तेलाची गरज भागवण्याकरता जवळपास 85% तेल आयात करतो. मध्य पूर्वेत तणाव असल्याने तेल कंपन्यांवर दबाव वाढला आहे. हॉर्मुझ खाडी बंद असल्याने तणाव अधिक आहे. इकॉनॉमिस्टने मोठा इशारा दिला आहे की सतत महागाई वाढत आहे, त्याचा थेट घरगुती बजेटवर परिणाम होईल. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की भविष्यात इंधनाच्या वाढणाऱ्या किमतीमध्ये सरकारला हस्तक्षेप करावा लागणार आहे. जागतिक बाजारात तेलाच्या किमती अशाच वाढत राहिल्या तर मोठे संकट निर्माण होऊ शकते. हा तज्ज्ञांचा अत्यंत मोठा इशारा म्हणावा लागेल. महागाईचे संकट देशापुढे उभे आहे. सरकार एकामागून एक धक्कादायक निर्णय घेताना दिसत आहे. सोने न खरेदी करण्याचे आवाहनही करण्यात आले. इराण आणि अमेरिका युद्ध थांबले नाही तर भारताच्या अर्थव्यवस्थेला मोठा धक्का बसू शकतो. अशाच नवनवीन अपडेटसाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.